भाग्यासह कर्मात वृद्धी, संयमाने लाभाची प्राप्ती. वृषभ राशीच्या जातकांनो, एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही सगळ्यांसाठी ठामपणे उभं राहता, नेहमी जबाबदारी उचलता. मात्र तुम्हाला कधी असं वाटतं का की माझ्या संयमाची, माझ्या कष्टाची खरंच कुणाला किंमत आहे का? वृषभ राशीच्या जातकांनो, जे लोक शांत असतात ते दुर्लक्षित नसतात. ते केवळ वेळ येईपर्यंत मजबूत होत असतात. संयम हा तुमचा कमकुवतपणा नाही, तर तुमची ताकद आहे. ज्या झाडांची मुळं खोल असतात ते झाड वादळातही तग धरून असतं. थांबा थोडं, कारण तुमच्या स्थिरतेला लवकरच यशाचं नाव मिळणार आहे. वृषभ रास म्हणजे स्थिरता आणि विश्वास. शब्द कमी, कृती जास्त. नातं, काम, मूल्य सर्व काही मनापासून करणारी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण फेब्रुवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव या काळात भाग्यस्थानात पोहोचणार आहेत. तेव्हा तुमच्यातील सर्व गुण उत्तमपणे आकार घेतील. प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होईल. राशी स्वामी सोबत तुमचे पंचमेश आहेत. विशेष बाब म्हणजे ही युती भाग्यस्थानात निर्माण झालेली आहे. म्हणूनच हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वृषभ जातक थोडे भावनिक असतात, परंतु त्यासोबत व्यावहारिक देखील असतात. हट्टी वाटतात, परंतु निष्ठावान असतात. एकदा निर्णय घेतला की ते मागे फिरत नाही. या काळात आपल्या मूळ स्वभावानुसार स्थिर राहा. होणारे बदल स्वीकारा. तुमचं ध्येय सोडू नका, हा सल्ला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने वृषभ राशीच्या धनस्थानात गुरुदेव विराजमान आहेत, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न स्थिर असेल. खर्चात योग्य नियोजन केलं तरच बचत वाढणार आहे. जमीन, सोनं, दीर्घकालीन गुंतवणूक, मुख्यतः चांदी ही तुमच्यासाठी अनुकूल गुंतवणूक ठरेल. घरामध्ये तुमचं मत निर्णायक ठरेल. वडीलधाऱ्यांची जबाबदारी देखील वाढणार आहे. मात्र शब्दावर, आपल्या वाणीवर तुम्ही नियंत्रण ठेवा. एक वाक्य नात्याला अधिक मजबूत करू शकतं किंवा तोडू देखील शकतं. ही बाब लक्षात घ्या. वृषभ जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही आपले विचार मनात ठेवता की लगेच बोलून टाकता? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. पराक्रम, परिश्रम, प्रवासाच्या दृष्टीने वृषभ जातक या काळात परिश्रम हळू करतील, परंतु खात्रीशीर फळ प्राप्त करतील. कामासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. शेत, जमीन, बांधकाम क्षेत्रात तुम्हाला शुभ संकेत प्राप्त होताना दिसत आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने घरातील दक्षिण पश्चिम भाग म्हणजे नैऋत्य दिशा तुम्ही मजबूत ठेवा. ते तुमच्यासाठी अधिक शुभदायक राहील. असलेल्या वाहनाची दुरुस्ती किंवा नवीन वाहन खरेदीचा विचार तुम्ही करू शकता. आईचं आरोग्य आणि आईच्या भावना या दोन्ही कायम महत्त्वाच्या असतात, म्हणून त्यांची काळजी घ्या. तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्ही आईसोबत मनमोकळ्या गप्पा करता का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. शिक्षण, संतती, प्रेम या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांनी जर अभ्यासात सातत्य ठेवलं तर ते मोठी झेप घेऊ शकतात. आर्ट्स, फायनान्स, संगीत क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल म्हणता येईल. कारण या काळात तुमचे पंचमेश भाग्यस्थानात म्हणजे पंचमाच्या पंचमात विराजमान आहेत. प्रेमात स्थैर्य प्राप्त होईल. मात्र पॉझिटिव्हनेस टाळा, कारण तुमचे पंचमेश बुधदेव कर्मस्थानात देखील जाणार आहेत. संततीकडून तुम्हाला आनंद प्राप्त होईल. त्यांच्या शिक्षणावर खर्च वाढणार आहे. विवाह इच्छुकांसाठी हा महिना योग्य ओळखी निर्माण करेल. मात्र कोणत्याही प्रकारची घाई करू नका. निर्णय विचारपूर्वक घ्या. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यामध्ये भावनिक जवळीक वाढेल. जुन्या आठवणी जाग्या होतील.
थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. घसा, मान, थायरॉइड याकडे तुम्ही विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे. आधी घेतलेलं कर्ज हळूहळू नियंत्रणात येईल. शत्रू शांत होतील. स्पर्धेत संयम शस्त्र ठरेल. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या वृषभ जातकांवर अधिक जबाबदारी सोपवली जाणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास टाकतील कारण तुमचे षष्टेश भाग्यात आहेत. व्यवसायात एक प्रकारची स्थिर आणि नियमित वाढ होईल कारण या काळात व्यवसायाचे कारक सप्तमेश उच्चीचे आहेत. अन्न, लक्झरी, ब्युटी, फायनान्स हे क्षेत्र तुम्हाला लाभदायक ठरतील. जुने क्लायंट परत येतील. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. आध्यात्मिक शांतता प्राप्त होईल. निसर्गासोबत कनेक्टिव्हिटी वाढेल, जी अत्यंत शुभ व सकारात्मक बाब म्हणता येईल. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने वृषभ राशीसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी पंचमेश, सुखेश, सप्तमेश हे सर्व तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत, ज्यामुळे या काळात तुमचं भाग्य अत्यंत प्रबळ झालेलं आहे. विशेष बाब म्हणजे 3 तारखेला तुमचे राशी स्वामी कर्मस्थानात जातील. 5 तारखेला तुमचे पंचमेश कर्मस्थानात जातील. 12 फेब्रुवारीला रवी आणि 23 फेब्रुवारीला मंगळ ग्रह देखील कर्मस्थानात जाणार आहे. ज्यामुळे या काळात तुमचे कर्म देखील प्रबळ होणार आहेत. याशिवाय भाग्येश लाभात असणं एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल. अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता पुराणात एक कथा आहे. माता लक्ष्मी नेहमी भगवान विष्णूच्या चरणाशी बसतात, कारण भगवान विष्णूंचं कर्म स्थिर, संयमी आणि धर्मानुसार असतं. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचंही कर्म असंच आहे, शांत आणि प्रभावी देखील. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. थोडा वेळ लागू शकतो कारण इच्छापूर्तीच्या स्थानात शनिदेव विराजमान आहेत, जे विलंबाचे कारक म्हणून ओळखले जातात. तरीही फळं मात्र गोड प्राप्त होतील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता घर, आरोग्य, शिक्षण यावर तुमचा खर्च होण्याची शक्यता आहे. परदेश गमनाची चर्चा देखील सुरू होईल. अचानक निर्माण होणाऱ्या गोष्टींसाठी फंड राखून ठेवावा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वृषभ म्हणजे नंदी, भगवान शिवाचं वाहन. नंदी कधीही गडबड करीत नाही, परंतु भगवान शिवाच्या कोणत्याही कार्यात मागे देखील हटत नाही. तुमचं आयुष्य अगदी तसंच आहे, शांत आणि तेवढंच सामर्थ्यवान. आता तुमच्यासाठी काही प्रश्न. तुम्ही सध्या जास्त महत्त्व कशाला देत आहात, पैशाला की शांततेला? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. हे चॅनल फक्त भविष्य सांगत नाही, तर हे चॅनल तुम्हाला धीर देतं, दिशा देखील देतं. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमचं यश शांत आहे, परंतु कायमचं आहे. येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही दिवस हे ताणतणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने वृषभ राशीसाठी या महिन्यातील 7, 17 आणि 25 हे दिवस शुभ, तर 4, 14 आणि 23 हे दिवस तणावाचे, संघर्षाचे राहतील. ही बाब लक्षात घेऊन या महिन्यातील कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहे. तसंच आपल्या ग्रंथांमध्ये देखील थेट प्रभाव करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार रामायण सर्वांनाच माहिती असेल.
याच रामायणामधून काही मार्गदर्शक दोहे आणि उपाय मी राशीनुसार देत आहे. वृषभ राशीच्या दृष्टीने संयम, स्थैर्य आणि निष्ठा ही तुमची बलस्थानं आहे. त्यानुसार तुमच्यासाठी रामायणातील चौपाई अशी आहे की धीरज धरम मित्र अरुणारी, धीरज धरम मित्र अरुणारी, आपत काल परखिये चारी. सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास खरा संयम संकट काळातच ओळखला जातो. म्हणून कितीही संकटाचा काळ असला तरी तुम्ही संयम सोडायला नको. शुक्रवारी रामरक्षा किंवा रामस्तुती ऐकावी, आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा, आपल्या रोजच्या दिनचर्येत पांढऱ्या रंगाचा वापर वाढवा. तसंच शुक्रवारी पांढऱ्या रंगाची वस्तू जसं की दूध, तांदूळ यासारख्या वस्तूंचं दान करायला हवं. त्याचे आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता मिळेल. ब्रेसलेट बाबतीत सांगायचं झाल्यास वृषभ जातकांसाठी हेमेटाईट ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील. ते घ्यायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून ते ऑनलाईन मागवू शकता. याशिवाय राशी वेगवेगळी असू शकते, परंतु रामनाम सगळ्यांसाठी समान आहे. रामनाम कधीच बदलत नाही, म्हणून सर्व राशींसाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम श्री रामाय नमः. रामनाम म्हणजे धैर्य, मर्यादा, धर्म आणि करुणा. हा मंत्र मन शांत करतो, निर्णय स्पष्ट करतो. ग्रहदोष शांत करण्यासाठी सुरक्षित आणि सात्विक असा हा उपाय आहे. कोणत्याही राशीला, कोणत्याही वयाला योग्य आहे. रामनामाचा जप तुम्ही दररोज सकाळी 11 किंवा 108 वेळा करू शकता. या सर्व उपायांचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून नक्की करा. एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन अवश्य ऑन करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.